महत्वाचे म्हणजे चांगल्या गृहिणी असलेल्या अशा या MSc मायक्रोबायोलॉजी पूर्ण करून सेट मध्ये उत्तीर्ण होऊन विशेष म्हणजे MBA फायनान्स केलेल्या 25 वर्षे बारामती विप्र सायन्स विभागात, विप्र मीन्स विद्या प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ सायन्स मध्ये सायन्सच्या विभागात कार्यरत असलेल्या बायोलॉजी विभागाच्या प्रमुख तसेच अधिव्याख्याता पद भूषवणाऱ्या सर्व माताजींच्या नित्य सखी माताजी म्हणजेच प्राध्यापक सौ निलिमा बाळकृष्ण पेंढारकर या आज आपल्या समोर पूजनीय असणाऱ्या सीता देवींचे महान चरित्र या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सर्व माताजी आपापल्या घरी असलेल्या आणि उपस्थित असलेल्या श्रोत्यांतर्फे आणि बालगोपाळांच्या तर्फे यांना शुभेच्छा. तर ऐका प्राध्यापक सौ निलिमा पेंढारकर उर्फ नित्य सखी माताजी यांना. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरी बोल. छान छान. हरी बोल. ओळख पटली? पटली दोघींची. करा माताजी सुरू. नित्य सखी माताजी आता स्टार्ट करा. हरे कृष्ण. सगळ्यांच्या चरणांशी माझा दंडवत प्रणाम. खरं तर माझी काही पात्रता नाहीये, पण मला ज्या काही एक दोन गोष्टी उमगलेल्या असतील माझ्या कमी बुद्धीला स्मरून, तर त्या मला आपल्या सोबत शेअर करण्याची इच्छा आहे. तर आपल्या सर्वांनी ही संधी दिली आणि आपण सर्व इथं उपस्थित आहात, ऑब्विसली ऑनलाईन. तर आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात पहिल्यांदा मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवानिश्च. श्रीरूपं साग्रजात सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनः सहितं कृष्ण चैतन्य देवं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आज आपण सीताया चरितमहत या इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित जो महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याच्यासाठी आपण उपस्थित आहोत. तर माझ्या व्याख्यानाचा विषय आहे सीताया चरितमहत. अमल पुराण म्हणजे ज्याला आपण रामायण असं म्हणतो, त्या पुराणातील पतिधर्म, पतिनिष्ठा, त्याग, समर्पण, धैर्य, साहस, आज्ञापालन, बलिदान, शरणागती, निसर्ग प्रेम, असीम असं कृपाळू, क्षमाशील, वेदांचं अध्ययन केलेल्या सुकोमल हृदयी अशा रामायणातील पूजनीय व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांच्या चारित्र्य व गुणसंपन्न पत्नी सीतादेवी. तर आपण त्यांच्या जीवन चारित्र्यातून काही दोन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. आपल्याला रामायणाचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर सर्वात प्रथम वाल्मिकी रामायण ज्यांनी लिहिलं ते असे महाकवी जे होऊन गेले महर्षी वाल्मिकी, तर त्यांना आपण प्रार्थना करूया. कुजांतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुढ्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकेर मुनी सिंहस्य कविता वनचारिणा शृण्वन् राम कथा नादम को न याति पराम गति. यः पिबन् सततं रामचरितामृत सागरम अमृतस्तम मुनिं वंदे राचेत सम कल्मषम्. असं म्हणतात की जोपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवरती
नद्या आहेत, सागरे आहेत, पर्वत आहे, तोपर्यंत रामकथा असणार आहे. आणि जो या रामकथेचा आनंद पिणार आहे त्याला शाश्वत धामाची प्राप्ती होणार आहे. तर असा आशीर्वाद प्राप्त करून आपण या रामायणाची सुरुवात करूया. खरं तर रामायण याला स्वतः प्रभू रामचंद्र म्हणतात लवणी कुश यांना की इट हॅज टू बी रमा आयन. तर रमा म्हणजे सीतेचं दुसरं नाव आहे आणि म्हणून स्वतः प्रभू रामचंद्रांनी देखील या कथेला रमा आयन असं नाव देऊन सगळ्यांना उद्बोधित केलेलं आहे की सीतेचं महत्व रामायणामध्ये किती होतं आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्या सीता आणि करुणा आणि कृपा ज्या आहेत आपल्या हृदयामध्ये, तर त्यांचं नक्कीच आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर थोर व्यक्ती आणि ब्रह्माजी आणि आपल्या स्वतःच्या गुरूंच्या आशीर्वादामुळे आपल्याला आयुष्यामध्ये योग्य मार्ग मिळतो आणि एखादा शाप देखील वरदान ठरतो, आपण बघणार आहोत. त्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला कसा मिळतो आणि प्रदान केला जातो. मे बी आपल्यामध्ये काही क्वालिटीज ह्या कमी असतील, काही निगेटिव्ह गोष्टी असू शकतात. तर ह्या गोष्टींना आळा कसा बसू शकतो आणि नारदांमुळे व सीता देवींच्या कृपा आशीर्वादाने वाल्मिकींना कसं रामायण लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते हे आपण बघूया. वाल्मिकी रामायण हा तर ग्रंथ जो आहे तर तो साधारण 24,000 श्लोक याच्यामध्ये असून 7 कांड आहेत सगळे मिळून. आणि यामध्ये अयोध्येचे राजपुत्र राम व त्यांची पत्नी सीता यांचे जे रावणाकडून अपहरण केले जाते सीतेचे, तत्पश्चात श्रीरामांकडून जो रावणाचा वध केला जातो, तर याच्याबद्दल ह्या 24,000 श्लोकांमध्ये विवरण आपल्याला आढळून येतं. आणि ह्या काव्याचा श्री रामचंद्रांच्या मुलांनी म्हणजे लव आणि कुश यांनी प्रचार आणि प्रसार केला. रामायण हे 7 कांडात विभागले गेले आहे. त्यामध्ये बालकांड यामध्ये मुख्यतः प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म, बाल्यावस्था, वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्येतील दिवस आणि राक्षसांचा मारीच असेल, सुबाहू असेल, यांचा वध आणि सीता स्वयंवर या गोष्टी आहेत. अयोध्या कांड यामध्ये कैकेयीद्वारे जे अयोध्येपासून जे वनवासात गमन होतं त्याबद्दल आणि दशरथांचा पुत्रशोकाने मृत्यू होतो याबद्दलचे विवरण आपल्याला बघायला मिळतं. अरण्यकांड म्हणजे वनवासातील प्रभू रामचंद्रांचे व त्यांच्याबरोबर असणाऱ्या लक्ष्मण व सीता यांचे जीवन आपल्याला बघायला मिळते. अपहरण सीतेचे यामध्येच इन्क्लूड आहे. त्यानंतर अरण्यकांड म्हणजे वनवासातील प्रभू रामचंद्रांचे जीवन आणि सीतेचे अपहरण झालं. त्यानंतर किष्किंधा कांड यामध्ये सीतेचा शोध घेण्यामध्ये सुग्रीव हनुमंत यांची मदत घेऊन प्रभू रामचंद्र सीतेला शोधण्यासाठी प्रस्थान करतात, ते आपल्याला बघायला मिळेल. सुंदरकांड म्हणजे हनुमंत यांचं दुसरं नाव सुंदर आहे आणि म्हणून लंका दहन किंवा अशोकवनात सीता देवींना शोधण्यामध्ये आणि प्रभू रामचंद्रांना ही माहिती देण्यामध्ये त्यांचा महत्वाचा रोल आहे जो आपल्याला सुंदरकांडात बघायला मिळतो. त्यानंतर युद्धकांड या भागामध्ये राम आणि रावणाचे भीषण युद्ध आणि रावण वधानंतर विभीषणला राज्य सोपवलं जातं आणि भगवंतांचे श्री रामचंद्रांचे सीतेसहित व लक्ष्मणासहित अयोध्येस पुनरागमन व परत त्यांचा अभिषेक होतो. त्यानंतर उत्तरकांड आहे जे प्रभू रामचंद्रांनी सीता देवींचा जो केलेला त्याग आहे, त्यानंतर लवणी कुश यांचा जन्म आणि रामावतार समाप्ती, तर असं बघायला मिळतं. महर्षी वाल्मिकींना रामायण लिहिण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली ते आपण थोडक्यात बघूया. कारण वाल्मिकींचा सीता देवींच्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. मुलांची जेव्हा त्या वाढ करत होत्या त्यांना संस्कार देणे, त्यांचा वेगवेगळा अभ्यास करून घेणे, त्यांना वेगवेगळे शिक्षण देणे आणि त्याबरोबरच महर्षी वाल्मिकींनी रामायण देखील लिहिलं. तर याबद्दल त्यांना प्रेरणा कशी मिळाली? खरं तर महर्षी वाल्मिकी हे आधीच्या जन्मी त्यांचं रत्नाकर असं नाव होतं आणि ते एक शिकारी असतात आणि त्यांचा छंद शिकार करणे हा असतो. आणि शिकार करता करता ते असे जंगलामध्ये भटकत असायचे आणि एकदा नारद मुनी भेटतात. तर एखाद्या व्यक्तीला अशा उच्च थोर महापुरुषांचा संग लाभणं म्हणजे त्यांचे जीवन सार्थक झाल्यासारखं असतं.
तर हा जो शिकारी आहे त्याला नारद मुनी प्रीचिंग करतात, प्रचार करतात. तर नारद मुनींच्या खूप वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत प्रीचिंगच्या. जसं मणिग्रीव आणि नलकुबेर यांना त्यांनी शाप देऊन प्रीचिंग केलं, त्यांचा उद्धार केला. त्यानंतर इथं मृगारी असेल, मृगारींचा उद्धार त्यांना याच्याने दिला, की कसं आपण याच्यामधून परावृत्त होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने महर्षी वाल्मिकींना देखील त्यांनी प्रबोधन केलं आणि त्यांना एक चांगला भक्त बनवण्याचा प्रयत्न केला. तर यामध्ये रत्नाकरला हरिनाम घेता येत नव्हतं, राम नाम जप करता येत नव्हतं. तर नारदांनी सांगितलं तू मरा मरा असा जप कर. आणि मरा मरा असं म्हणता म्हणता राम राम तो करायला लागला. आणि काही दिवसांनी जेव्हा परत नारद मुनी बघायला येतात तर जिथं वाल्मिकी बसलेले असतात, म्हणजे रत्नाकर बसलेला असतो, त्याच्याभोवती मोठं वारुळ बनतं, अँट हिल बनतं. आणि अँट हिलच्या आतून आवाज येत असतो राम 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 असा. आणि अशा या वारुळातून आवाज येत असल्यामुळे त्यांनी इनिशिएशन करून टाकलं रत्नाकर यांचं आणि त्यांना वाल्मिकी असं नाव दिलं. तर त्रिकालदर्शी असे हे महर्षी वाल्मिकी जे मोठे भक्त झाले, पण अत्यंत नम्र आणि साधे. आणि नारद मुनी त्यांना प्रेरणा देतात, सांगतात की मी तुम्हाला रामायण सांगतो, मी तुला रामायण सांगतो असं म्हणून, आणि पूर्ण रामायण सांगतात. ऍक्च्युली मी आताच म्हटलं की ते त्रिकालदर्शी होते, पण तरी देखील ते विचारतात की हे राम कोण, ते श्रेष्ठ कसे, आणि त्यांचं मला जे रामायण लिहायचं आहे तर ते मी कसं लिहू. म्हणजे ते एक श्रेष्ठ व्यक्ती होते, पण तरी देखील ते नारद मुनींना असे विचारतात. आणि म्हणून आपण इथे लिहिलंय की रामायणाची सुरुवात ही नम्रतेने होते. आणि म्हणून भक्ती मार्गात देखील नम्रता ही खूप महत्वाची आहे, जी आपल्याला महर्षी वाल्मिकींकडे बघायला मिळते. आणि त्याचं क्रेडिट ते नारद मुनींना देतात. आणि जेव्हा विचार करतात की खरंच मी गेल्या जन्मी काय होतो आणि आता मला या जन्मी मी रामायण लिहितो आहे, आणि हे सगळं नारद मुनींमुळे शक्य झालं. तर महर्षी वाल्मिकी हे नेहमी गंगेवरती स्नानाला जात असतात. तर एकदा ते भरद्वाज मुनींना गंगा स्नान ऐवजी तमसा नदीवर स्नानाला जातात दोघेही बरोबर. आणि गंगा नदी ही खूप क्लिअर, ट्रान्सपरंट अशी शुद्ध नदी असे. आणि तमसा नदी म्हणजे जरा चिखल असं थोडं साठलेलं पाणी राहत असे, पण माहित नाही. ओके, सो भगवंतांचं इन्स्पिरेशन असू शकतं किंवा काही योजना असू शकतात असं म्हटलं तरी हरकत नाही. तर तमसा नदीवर स्नानाला जातात आणि हा योगायोग तर नसू शकतो, पण इट वॉज द रिअल प्लॅनिंग. नदीवर स्नानाला जातात आणि ते जंगलामध्ये बघतात की एक क्रौंच पक्ष्यांची जोडी, युगल जोडी बसलेली असते. आणि एक शिकारी त्या नर पक्षाचा वध करतो बाणाने. आणि ऑब्विसली तो मरतो नरपक्षी. क्रौंच पक्ष्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जी जोडी असते नर आणि मादी, हे नेहमी आयुष्यभर एकमेकांना मरेपर्यंत साथ देत असतात. म्हणजे लॉयल्टी जी आहे, हा जो गुण आहे तो आपल्याला क्रौंच पक्ष्यांमध्ये बघायला मिळतो. आणि खूप सुंदर ही जोडी असते. तसं बघितलं तर जंगल म्हणजे त्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, क्रुएल्टी आली आणि ब्युटी देखील आली. आणि ह्या नित्य असणाऱ्या गोष्टी आहेत जंगलामध्ये, यामध्ये काही नाविन्य नाही. तर महर्षी वाल्मिकींना खूप क्रोध येतो, राग येतो. ते क्रोधाने लालबुंद होतात आणि शाप देतात की ज्या कुणी शिकाऱ्याने हा बाण ह्या पक्षाला मारलेला असेल तो पुढचे 1000 जन्म त्याच्या आयुष्यामध्ये अशुभ होईल आणि अमंगल होईल. असं बोलल्यानंतर ते जेव्हा आश्रमाकडे यायला निघतात तर ऑन द बॅकअप ऑफ हिज माइंड हे विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतात की हे असं का झालं असेल, मी असं शाप त्यांना का दिला त्या शिकाऱ्याला. तसं तर त्यांना क्रोध येत नसे, पण ते खूप विचार करायला लागतात. आश्रमात येतात, त्यांची बाकीची कामही ते सुरू करतात. आणि त्यांना असं जाणवतं की इथं काहीतरी ऑड आहे, की मला इथं विसरच पडत नाहीये. आणि हे सारखं माझ्या डोक्यामध्ये घुमता येतेच. तो सीन, परत तोच आवाज, त्यांचाच आवाज त्यांना परत परत ऐकू येत असतो. आणि जेव्हा आश्रमात येतात तर तेव्हा विजांचा लखलखाट होतो आणि ब्रह्माजी अवतरित होतो. तसं आपल्या घरी जसं कुणी काही पाहुणे येतात, कधी येतात, तसं काही ब्रह्माजी येत नाही. ऑब्विसली
काही स्पेशल कारण असेल म्हणूनच ब्रह्माजी अवतरित झालेले असतील. तर त्यांना आश्चर्य वाटतं की ब्रह्माजी का आलेले आहेत. तर ब्रह्माजी सांगतात की तुझा प्रश्न आहे आणि तू जो हा शाप दिलेला आहे तर हा काही शाप नाहीये तर तो श्लोक आहे असं सांगतात ब्रह्माजी. आणि म्हणून ब्रह्माजी त्यांचं उद्बोधन करतात की तुम्ही दिलेला शाप की हा शाप नसून श्लोक आहे. तसं म्हटलं तर शाप हा हे अशुभ गोष्ट आहे, पण अशुभामध्ये देखील त्याचं रूपांतर मंगलमय होऊ शकतं, एखाद्या मंगलकारी गोष्टीमध्ये होऊ शकतं जर त्यामध्ये अशा उच्च व्यक्तींचा परिस्पर्श लागला तर. दे ऑफकोर्स ब्रह्माजींनी अवेअर केलं महर्षी वाल्मिकींना की तुम्ही हा शाप दिलेला नसून हा श्लोक आहे. बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये देखील काही सुप्त गोष्टी असतात यांची आपल्याला जाणीव नसते. तर गुरूंच्या सान्निध्यात भक्तांच्या समूहात राहून आपल्याला आपल्यामधील काही ज्या सुप्त गोष्टी आहेत यांची जाणीव होऊ शकते आणि जे अशुभ असतात त्याचं रूपांतर मंगलमय होऊ शकतं आणि हे काम आपले गुरु देखील करतात. तर हा जो श्लोक होता जो शाप होता की मा निशात प्रतिष्ठाम त्वगम त्वम कम शाश्वती समा यत क्रोंच मिथुना देकमवदी काममोहितम. हा जो श्लोक होता तर ह्या श्लोकाला ब्रह्माजी सांगतात त्यांना की तुम्ही हा वेगळ्या पद्धतीने वाचा. आणि जो शाप होता की जो हा कुणी शिकारी असेल तर त्याच्या पुढचे हजारो वर्ष जे आहेत ते अमंगलकारी असतील. तर ब्रह्माजी म्हणतात की हा श्लोक असा नाहीये. जो कुणीही लक्ष्मींच्या सान्निध्यात असेल तर त्यांचे पुढचे हजारो वर्ष मंगलकारी जातील म्हणून. तर ह्या सगळ्यांचं क्रेडिट हे ब्रह्माजींना देतात महर्षी वाल्मिकी. आणि आपण पुढे जाऊ. ह्याची 327 आणि 33-22. सीताया चरितम महत. सीता देवींची आपण जन्मकथा बघूया. ज्या सीता देवी आपल्या सेंटर ऑफ द टॉपिक आहेत आजच्या. तर सीता देवी ह्या त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये वेदवती म्हणून असतात. आणि वेदवती ही महर्षी कुशध्वज यांची एक तपस्वी योगिनी अशी कन्या असते आणि तिला विष्णूंना वरायचं असतं म्हणजे त्यांच्याशी लग्न करायचं असतं. तर एकदा ही अशीच यज्ञ करत असते, पूजा पाठ करत असते आणि वडील हे काही तिथे नसतात, महर्षी कुशध्वज नसतात तिथे आणि रावण तिथे येतो. रावणाचा अहंकार दिवसेंदिवस वाढत गेलेला असतो कारण त्याला शिवजींचं वरदान प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे तो जास्त उन्मत्त झालेला असतो, अहंकारी झालेला असतो आणि तो छेडछाड करायला लागतो वेदवतीशी. वेदवती नकार देते म्हणजे तो रावण तिच्या केसांना धरतो, ओढतो तिला, फरफटत ओढतो. तर ती इतकी शीलवती असते की रावणाने तिच्या केसांना हात लावलेला असतो वेदवतीच्या, म्हणून ती केस देखील कापून टाकते लगेच तिथल्या तिथे. आणि रावणाला शाप देते की पुढच्या जन्मी मी तुझी पुत्री होऊन तुझा वध करेन आणि असं म्हणून यज्ञात उडी घेते. इथे रावण खूप घाबरलेला असतो ऑब्विसली कारण हा शाप दिलेला आहे आणि त्यामुळे तो देखील मंदोदरीला वॉर्न करतो. पण तरी देखील ते जे तिचं ब्लड ठेवलेलं असतं एका कमंडलू मध्ये तर हे मंदोदरी एक दिवस आणि प्रेग्नंट राहते आणि परत तिला पुत्री होते म्हणजे सीतेचा जन्म होतो. आणि घाबरून मंदोदरी रावणाला सांगते आणि रावण ह्या मुलीचा समुद्रामध्ये टाकून देतात. आणि समुद्राची ऑफकोर्स देवी जी आहे ज्याला आपण वारुणी देवी असं म्हणतो, तर वारुणी देवी ह्या भूदेवीला या सीतादेवी ट्रान्सफर करतात आणि जनकांना या सीतादेवी सापडतात पुढच्या जन्मामध्ये. सो अशा रीतीने सीतादेवींची ही जन्मकथा आपण थोडक्यात शेअर केली. तर सीतादेवींचा जन्म हा मिथिला नगरीत झालेला आहे कारण भूदेवींना भूकन्या आहेत या आणि जनक महाराजांना सापडतात. इथे आपण बघतोय की जनक राजा हे शेतीची मशागत करत आहेत. तिकडे छान नावाडी आहे, तिथे शेतीची मशागत होती आहे, बैल घेऊन निघाले आणि जनक राजा हे खूप दानशूर असतात
आणि त्यांना त्यांना एक यज्ञ करायला सांगितलेलं असतं. त्यांनाही कन्या वगैरे पुत्र नसतात. तर त्यामुळे आणि दुष्काळ पडलेला असतो, त्यामुळे त्यांना यज्ञ करायला सांगितलेलं असतं. आणि तो यज्ञ करत असताना त्यांना सांगितलेलं असतं की जिथे जिथे हा नांगर थांबणार आहे तिथे तुम्ही दान करत चालायचं. नांगर थांबला की दान करायचं, नांगर थांबला की दान करायचं. तर असं चालू असतं आणि एकदा काय होतं की नांगर पुढे सरकतच नाही आणि नांगर सरकला नसल्यामुळे ते परत आणखी 2-4 शिपाई जे आहेत त्यांना बोलवतात आणि सरकायला लावतात तरी निघत नाही. मग तिथे खोदकाम सुरू करतात. तर त्या ठिकाणी त्यांना सोन्याची पेटी दिसते आणि सोन्याची पेटी ते बाहेर काढतात आणि या सोन्याच्या पेटीमध्ये सुंदर गोंडस रूपवान असं गोंडस गोजीरवानं बाळ असतं आणि त्या म्हणजे सीतादेवी. तर ही जी पेटी सोन्याची पेटी सापडली त्यांना, ते उघडून बघतात आणि त्यांना हे सुंदर असं बाळ दिसतं आणि जमिनीतून म्हणजे भूदेवी मधून जन्म झालेला आहे आणि म्हणून तिला भूमिसूत हे देखील नाव आहे. आणि ही पेटी आता ही जनकांना ही जी पेटी मिळाली, आपल्याही आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या अशा अपॉर्च्युनिटीज मिळत असतात, पण त्या आपण साध्या त्यांच्याकडे लक्षही देत नाही. तर संधी आपलं दार नॉक करत असते पण ते आपण उघडत नाही बऱ्याच वेळेला. तर इथं आपण बघतो की जी अपॉर्च्युनिटीची पेटी आहे ती निदान आपण कष्ट घ्यायला हवेत की ते उघडून बघावी आणि त्याच्यामध्ये जो काही खजिना असेल तो आपण घ्यावा आणि तो आत्मसात केला. पिता प्रेम जागृत झालं जनकांचं, जनकाच्या हृदयामध्ये त्या बाळाबद्दल आणि त्यांनी तिला अडॉप्ट केली. तशा रीतीने सीतादेवींचा जन्म हा तथाकथित मिथिला नगरीत झालेला आहे असं म्हणता येईल. यज्ञ करत असताना, भूमी नांगरत असताना नांगेर थांबेल तिथे सोन्याची पेटी जी सापडली त्याचे शिशु असतं, त्यामध्ये त्यांना सीतादेवी सापडतात. सीतेची वेगवेगळी नावं आहेत, वैदेही हे देखील, कारण ती विदेह राजा जनक यांची कन्या असते. विदेह म्हणजे हे नॉट ऑन द बॉडीली प्लॅटफॉर्म. तर जनक वंश आहे हा, जर सगळी वंशावळ जर आपण बघितली त्यामध्ये विदेह म्हणजे कुणीही बॉडीली स्तरावरती नव्हते आणि म्हणून सीतादेवी देखील या बॉडीली स्तरावरती नाहीये. म्हणजे पुढचे जे रेफरन्सेस आपल्याला येतील ना की सीतेचं अपहरण केलं किंवा अग्निप्रवेश करायला सांगितला, तर शी वॉज नॉट ऑन द बॉडीली प्लॅटफॉर्म. तर इतके हे कर्मयोगी होते जनक राजा आणि विदेह म्हणजे नॉट ऑन द बॉडीली प्लॅटफॉर्म असे होते आणि त्यामुळे त्यांच्या राज्यातले सगळेच तसे होते आणि त्यामुळे तिचं नाव वैदेही. म्हणजे ज्या ज्या मुली होत्या त्यांना वैदेही असं म्हटलं जात असेल आणि त्यातीलच एक मैथिली, मिथिला नगरी जन्म झाला म्हणून मैथिली. जनक नंदिनी, जनकाची कन्या म्हणून जनक नंदिनी, रमा, जानकी, जनकात्मजा अथवा जनकसुता अशी वेगवेगळी नाव. पण जनक राजा म्हणतात जेव्हा ते अडॉप्शन विधी चालू असतो, त्यांचा दत्तक विधी यज्ञ चालू असतो, तर तेव्हा ते म्हणतात की हिला स्वतःच नाव पाहिजे. म्हणजे तुम्ही वडिलांच्या नावाने तिला ओळखतात किंवा राज्याच्या नावावर ओळखतात, पण तिला तिचं स्वतःचं नाव असलं पाहिजे. तेव्हा तिचं नाव हे सीता ठेवलं जातं. तर यामध्ये हे जे जनक वंश आपण बघतो तर त्यामध्ये निमी राजा आधी पण आहेत भरपूर, पण मी निमी राजा सांगते स्पेशली कारण निमी राजांची कथा जास्त प्रसिद्ध आहेत. तर हे निमी राजा यांना मोठा यज्ञ करायचा असतो आणि त्यासाठी ते वशिष्ठ महर्षींना बोलवत असतात. तर वशिष्ठ ऋषींना स्वर्ग लोकामध्ये देखील आमंत्रण मिळालेलं असतं आणि त्यामुळे ते येऊ शकत नाहीत निमी राजा. आणि वशिष्ठ ऋषींना मिळाल्यामुळे निमी राजा दुसऱ्या एका पुरोहितांना घेऊन त्यांचा यज्ञ पार पडतात. जेव्हा वशिष्ठ ऋषी हे स्वर्ग लोकातून परत येतात तर त्यावेळेला निमी राजांचा यज्ञ हा होऊन गेलेला असतो आणि मग त्यांना खूप वाईट वाटतं, राग येतो, क्रोध येतो महर्षी वशिष्ठांना आणि त्यामुळे ते शाप देतात की तू असा मरशील, तुझी डेथ होईल. आणि इकडे निमी राजा पण त्या महर्षींना शाप देतात की तुमची पण डेथ होईल. असं दोघांमध्ये दोघे एकमेकांना शाप देतात आणि डेथ होते त्यांची. इथे निमी राजा परत पुढचं निमी राजांचं जे हे पूर्ण सगळं मंथन केलं जातं त्यांच्या बॉडीचं आणि म्हणून परत पुढचा वंश हा सुरू झालेला आहे. जसं देवव्रत जनक, जनक ह्या 6व्या पिढीला निमी राजांची 6वी पिढी म्हणजे देवव्रत जनक आहे.
त्यानंतर पुढच्या जनकांपासूनच्या पुढच्या 15 पिढ्या गेल्यानंतर सिरध्वज जनक, म्हणजे ऍक्च्युली जे सीताचे पिता आहेत ते, त्यांचं नाव सिरध्वज जनक असं आहे. आणि म्हणून इथे आपण खाली श्लोक बघतो आहे की अथमे कृषता क्षेत्रम लांगलात उत्थिमा मम क्षेत्रम शोधतया लब्ध्वा नामना सीता इति विश्रुता. तर मला सीता ही नांगरताना सापडलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी वर्णन करलेलं आहे. तर या ठिकाणी जनक राजांना जेव्हा सीतेचा विवाह होतो त्यावेळेला ते इमॅजिन करतात, असे विचार करतात की सीता ही आता एका पेटीतून परत दुसऱ्या पेटीत चाललेली आहे की जी मला अवेलेबल नसणार आहे. तर ही पेटी म्हणजे काय बेसिकली, मी इथं खाली पेटी हा शब्द लिहिलेला आहे. तर आपण देखील विवाहाच्या आधी वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या लाईफस्टाईल मध्ये, वेगवेगळ्या फॅमिलीज मध्ये ग्रोअप झालेलो असतो, वाढलेलो असतो. आपल्या आजूबाजूचं वातावरण तसं असतं आणि आपल्याला विवाहानंतर परत दुसऱ्या संस्कृतीमध्ये जायचं असतं आणि तेव्हा आपल्याला जुळवून घ्यायचं असतं. म्हणून त्यांना सीतेच्या विवाहाच्या वेळी देखील हाच प्रसंग आठवतो आणि त्यांना ती पेटी डोळ्यासमोर दिसते आणि म्हणून आता तेव्हा मला ही पेटी सापडली होती आणि आता मी पेटी परत हरवणार आहे, म्हणजे आता सीता त्यांच्या आयुष्यात नसणार आहे. तर असा हा भाव जनक राजांचा आहे. तर राजा जनक वडिलांचं नाव ऑब्विसली राणी सुनैना ज्यांनी अडॉप्ट करून घेतलेलं आहे. सख्खी बहीण असते लहान सीतादेवींची, उर्मिला नाव आहे. त्यांचे लहान काका कुशध्वज राजा महाराज कुशध्वज पण आहेत आणि त्यांच्या 2 कन्या मांडवी आणि श्रुतकीर्ती आहे. तर बालपण जर आपण सीतादेवींचं बघितलं तर सीतादेवी ह्या जेव्हा सीतादेवी ह्या महालाच्या बाहेर कधी गेल्याच नाही, पॅलेसमध्येच असायच्या. तर असं म्हणतात की सीतादेवी यांना सूर्य आणि चंद्राने देखील बघितलेलं नसतं, इतकं सौंदर्य त्यांचं होतं आणि त्या पॅलेसच्या बाहेर देखील पडलेलं नसतं. पण ते पॅलेसच्या आतमध्ये जेव्हा ते खेळत असत बाकीच्यांबरोबर बॉल वगैरे, फुलांचा बॉल ऑब्विसली, तर हा बॉल खेळता खेळता एकदा तो जे शिवधनुष्य असतं त्याच्या खाली जातं आणि हे शिवधनुष्य हळूच एका हाताने देवी सीता जे लहान बाळ असतं त्या स्वरूपात त्या उचलतात आणि परत ठेवून देतात. आणि बाकी सगळे त्यांच्या बरोबर खेळणारे जे असतात ते महाराज जनक यांना सांगतात की देवी सीताने एका हाताने असं शिवधनुष्य उचललं आणि परत ठेवून दिलं म्हणून. तर महाराज जनक खूप आश्चर्यचकित होतात की ही एवढी छोटी मुलगी आहे आणि कस काय हिला हा उचलता येत असेल, कारण त्याला 5000 लोक हे शिवधनुष्य उचलण्यासाठी लागत असत आणि तेही त्रेतायुगातील. आपण जी गोष्ट बोलतो आहोत, ही जी कथा करतो आहोत देवी सीतांची, ही भारतवर्षामधील जम्बूद्वीपावरती जवळजवळ 50,000 वर्षांपूर्वी झालेली ही गोष्ट आहे, ही सत्यकथा आहे. आणि त्यावेळेला त्रेतायुगामध्ये लोक ह्याच्यापेक्षा, आज आपण कलियुगामध्ये आहोत जे निकृष्ट दर्जाचं अन्न खातो, ताकद नाहीये, पण त्या काळातले 5000 लोक लागायची शिवधनुष्य पेलायला, उचलायला. आणि ही एवढी छोटीशी मुलगी शिवधनुष्य, पिनाक नावाचं शिवधनुष्य असतं ते, आणि ते उचलण्यात ती माहिर होती. आता हे शिवधनुष्य जेव्हा ते बघतात की देवी सीतेला हे उचलता येत आहे, त्यामुळे ते तेव्हाच ठरवतात की तसाही हा शिवधनुष्य पिढ्यानपिढ्या आपल्याकडे आलेला आहे, ते असंच पडून आहे आणि त्याचा काही उपयोग पण नाहीये. आणि तसं बघायला गेलं तर ह्या शिवधनुष्याची जाण्याची, विझवण्याची वेळ पण आलेली होती जवळ. पण जनक राजा, मी जसं म्हटलं की ते कर्मयोगी होते आणि खूप हुशार होते, बुद्धिवान होते, आणि मग ते विचार करतात की जर आपण असा जर स्वयंवरामध्ये जर आपण वर अट ठेवली की ज्याला कुणाला हे शिवधनुष्य पेलता येईल, त्याला प्रचंड प्रत्यंश लावता येईल किंवा भंजन करता येईल, त्याला सीताही वरेल म्हणून. तर त्यामुळे ती ही अट ठेवतात आणि ती लहान असताना, देवी सीता लहान असतानाच त्यांनी हे डिसाइड केलेलं असतं. पण जेव्हा देवी सीता मोठ्या मोठ्या व्हायला लागतात तर तेव्हा तेव्हा जनकांची ही जी स्वयंवराची अट आहे तर ती इतकी अवघड असते की कुणालाच ते शक्य होत नाही. आणि ह्या काळजीमुळे त्यांना सगळे बोलायला लागतात, मिथिला नगरीतले, मिथिला वासी देखील म्हणायला लागला राजा वेडा आहे का, त्याने अशी अट ठेवली, आपल्या सीतेचं लग्न कसं होणार,
इतकी अवघड अट ठेवण्याची काय गरज होती, अजूनही त्यांनी अट बदलून टाकावी. आणि असं म्हणून इतक्या नकारात्मक गोष्टींमुळे महाराज जनक यांचा आत्मविश्वास पूर्णपणे जायला लागला आणि तो गेलेलाही होता. तर अशा रीतीने काहीतरी होप जेव्हा प्रभू रामचंद्र येतात त्यावेळेला त्यांच्याकडे बघून राजा जनकांना वाटतं की आपल्या इथं काहीतरी आशेचा किरण आहे आणि आपल्या आयुष्यात मंगल होईल. म्हणून आपल्याही आयुष्यामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र येतील तर नक्कीच मंगलमय होईल याचा आपण विश्वास आणि श्रद्धा ठेवायला हरकत नाहीये. याच्यातून असा अर्थबोध आपण घेऊ शकतो. तर जनक आणि मिथिला नगरी, जनकांचं आपण चारित्र्य बघितलंय. मिथिला नगरी कशी होती तेही बघितलेली आहे. आणि आता सीतादेवी ग्रोन अप झालेल्या आहेत आणि आपण हे डिस्कस केलं. थोडस आपण प्रभू रामचंद्रांबद्दल देखील बघूया. तर कौशल देशामधील अयोध्या येथे जन्म झालेला प्रभू रामचंद्रांचा, त्यांचे वडील राजा दशरथ, आई कौशल्या, कैकेयी, सुमित्रा. राजा दशरथ यांना 3 भार्या होत्या आणि त्यांच्यापासून झालेले हे 4 मुलं प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. तसं बघायला गेलं तर प्रभू रामचंद्र हे परावस्थामध्ये येतात. म्हणजे ज्यांना आपण नरसिंह भगवान, प्रभू रामचंद्र आणि स्वतः भगवान कृष्णच तो भगवान स्वयं, हे तिन्ही परावस्थामध्ये आहेत. स्वयं कृष्ण आहेत आणि हे अवतरित झालेत पृथ्वीच्या पाठीवरती. असं म्हणतात की वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये वेगवेगळ्या वेळी ह्या लीला चालू असतात. कुठल्या प्लॅनेटमध्ये, कुठल्या युनिव्हर्स मध्ये रामकथा चालू असेल, रामांचा अवतार चालू असेल, कुठे कृष्णांचा अवतार चालू असेल. तर आपल्या पृथ्वीवर देखील झालेला हा प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे. तर राजा दशरथ, आपण याच्याबद्दल बोलणारच आहोत. तर राजा दशरथ हे खूप एक आदर्श तत्ववादी राजा होते, खूप हुशार राजा होते आणि यांच्या ह्या तिन्ही भार्या खूप आदर्श होत्या. कौशल्या, कैकेयी, सुमित्रा एकमेकांबरोबर सांभाळून राहत असत आणि यांचे हे पुत्र ते लहानाचे मोठे होतात. वशिष्ठ महर्षी यांच्याकडे शिक्षण घेतात आणि महाराज दशरथ यांचे गुण मी लिहिले. त्यांचं सैन्यबळ, अयोध्या म्हणजे अनकॉन्करेबल, म्हणजे ज्याला कुणी जिंकूही शकत नाही. अशा या अयोध्येवर कुणीही आक्रमण करू शकत नव्हतं. तर यामध्ये फक्त परशुरामजी यांची भीती होती, कारण परशुरामजी स्वतः भगवंतांचे अवतार होते. पण देखील त्यांच्यापासून वाचण्यासाठी 2 ऑप्शन असायचे राजा लोकांजवळ. आणि त्यामध्ये की जो एखादा राजा खूप साऱ्या अपरिमित स्त्रियांच्या मध्ये असेल तर त्या राजावरती परशुरामजी अटॅक करत नसत, कारण त्यांना क्षत्रियांचा संहार करायचा होता. आणि जेव्हा नारींच्या मध्ये जर एखादा राजा असेल तर ते अटॅक करत नसत. आणि दुसरं, ज्या एखाद्या राजाचा विवाह सोहळा असेल त्यांना पण किल केलं जात नसे. तर अशा रीतीने त्यामुळे राजा दशरथ यांनी 350 लग्न झालेली त्यांची आणि ह्या 3 प्रमुख राण्या होत्या, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. अशा या 353 भार्या राजा दशरथ यांना होत्या. अयोध्या नगरीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे प्रोटेक्शन सिस्टीम खूप सुंदर होती. मी या ठिकाणी यासाठी सांगतेय की प्रोटेक्शन सिस्टीम, बाहेर तुम्ही कितीही प्रोटेक्शन सिस्टीम केली पण फॅमिलीमध्ये सुद्धा प्रोटेक्शन सिस्टीम ऍट मायन्यूट लेवल, इगो लेवल आपण ते तितकंच हुशारीने हँडल करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी प्रोटेक्शन सिस्टीम पण सांगतेय. तर अयोध्या नगरीच्या ज्या भिंती होत्या आजूबाजूच्या त्या इतक्या उंच गगनचुंबी होत्या की ढगांमध्ये जेव्हा आकाशामध्ये ढग जमायचे तर त्यावेळेला त्या भिंतींवर आदळून पाऊस पडायचा. ते इतका पाऊस असेल किंवा इतक्या मोठ्या भिंती होत्या म्हणजे प्रोटेक्शन सिस्टीम. त्यानंतर एखादा डास असेल किंवा एखादं पक्षी असेल तर त्याला सुद्धा अलाव केलं जात नसे त्या कंपाऊंडच्या आतमध्ये. इतक्या मोठ्या भिंती होती. नुसते ह्याच बाबतीत नाही तर अशुभ आणि अमंगल चिंतणारे जे कुणीही अयोध्येमध्ये प्रवेश करीत असत त्यांचा खात्मा केला जाईल. तर इतकी छान प्रोटेक्शन सिस्टीम होती अयोध्येची. इरिगेशन सिस्टीम, पाणी व्यवस्था पाटाईत पद्धतीची होती. पावसाच्या पाण्यावर तिथे अवलंबून राहिले जात नसे. तर
एकदा असंच 11 वर्ष दुष्काळ पडतो दशरथांच्या राज्यामध्ये, म्हणजे कौशल नगरीत, कौशल प्रदेशामध्ये. आणि लोकांना, अयोध्यावासींना कळत देखील नाही की आपल्याकडे दुष्काळ पडलेला आहे. पण राजा आहे, राजा दशरथ खूप प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये हुशार असतात, माहीर असतात, आणि त्यांना ते जाणवतं आपल्याकडे दुष्काळ पडलेला आहे. आणि तशा रीतीने ते कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. राजा दशरथ यांच्याकडे 8 मंत्री असतात आणि सगळे खूप हुशार. एक एक आहेत तिथे. सुमंत्र हे रथाचं सारथ्य करत, पण ते देखील खूप विद्वान होते. असे वेगवेगळे 8 मंत्री, कुणी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कुणी लोकांच्या मनात काय आहे, त्यांना काय द्यायचंय, काय सुखसोयी बघायच्या, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला जात असे. आणि मग त्यांना कळतं राजा दशरथ यांना की आपल्यावरती शनी देवांची अवकृपा झालेली आहे. मग राजा दशरथ यांचं नाव दशरथ आहे. दश म्हणजे 10 आणि रथ म्हणजे रथ, हो ना. तर 10 दिशांना यांचा रथ जात असे आकाशामध्ये, इतका उडत असे, आणि म्हणून यांचं नाव पडलं होतं दशरथ. दशरथी असणारे हे. आणि जेव्हा शनीकडे ते जातात विचारायला, तर शनी फाईट करतात, युद्ध करतात त्यांच्याशी थोडस, आणि त्यांना वरून खाली पाडतात, त्यांच्या रथाला आणि त्यांना. आणि खाली जेव्हा पडायला लागतात तेव्हा जटायू असतात, ते जटायू त्यांचे एक पंख पसरवतात आणि त्या पंखावरती दशरथ आल्हादपणे पडतात, आणि त्यामुळे त्यांना इजा होत नाही. हे असं बघून जटायूंबद्दलच, म्हणजे अनोळखी असतात पण जटायूंबद्दलचे हे प्रेम बघून, केलेली मदत ऐन वेळेची बघून राजा दशरथ, महाराज दशरथ हे खूप खुश होतात आणि आनंदी होतात आणि म्हणतात, माग तुला काय मागायचं ते माग. सो बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आनंदाच्या भरात असतो आणि आपण काय देऊन टाकतोय हेही आपल्याला कळत नाही. आणि जटायू म्हणतात की तुमचा मुलगा हा माझा मुलगा होऊ दे, हा वर मला द्या. आणि ते म्हणतात ठीक आहे, माझा मुलगा तुमचा मुलगा होईल. म्हणून आपण बघतो की प्रभू रामचंद्रांना हे शेवटचे अंत्यसंस्कार विधी हे राजा दशरथ यांचे करता आले नाही, पण ते जटायूचे करू शकलेले आहेत. तर सांगायचा उद्देश असा होता की इतकी हायली प्रोटेक्टेड अयोध्या नगरी होती, इरिगेशन सिस्टीम ही खूप चांगली होती, ऑल वॉज वेल असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि कसं असतं, खूप सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या आणि एखादी जर त्रुटी असेल तर आपलं सगळं लक्ष त्याच्याकडेच, त्या अवगुणाकडे जातं, त्या त्रुटीकडे जात असतं आणि आपण कॉन्फिडन्स लूज करतो. अयोध्या नगरी सगळं चांगलं होतं, 2 गोष्टी नव्हत्या. एक म्हणजे देयर वर नो बेगर्स, कुणी भिकारी नव्हते, चॅरिटी कुणाला करायची, आणि लॉक सिस्टीम बिलकुल नव्हती, घरांना लॉक नसे. आणि अशी ही सुसंपन्न अशी अयोध्या नगरी होती. पण राजाला दुःख होतं, तुम्ही सगळे जाणतात काय दुःख असेल. आणि राजाला दुःख म्हणजे प्रजेला देखील तेच दुःख होतं की राजाला पुत्र नव्हता. तसं बघायला गेलं तर दशरथ राजांना एक शांतला नावाची मुलगी असते, पण ते रोमपाद राजा जो मित्र असतो त्यांना ते दत्तक म्हणून देतात. ती शांतला मुलगी असते, पण पुत्र हे नसतात. आणि त्यामुळे पुत्र नसल्याचं जे दुःख आहे ते सारखं दशरथांना खात असे. कौसल्या नेहमी व्याकुळ असत, कैकेयी नेहमी नवसायास करत असे, सुमित्रा नेहमी उदासीन राहत असे, आणि राज्यात तशी अवकळा होती असं म्हटलं तरी हरकत नाहीये. आता काय करायचं, राजाला जर मुलगा नाही, आपला वंश हा सूर्यवंशी आहेत. हे आपण इतकी मोठी परंपरा यांची अजून सांगितली नाही मी, पण सगर राजा असेल, हे सगळे मोठे मोठे पिढीजात सूर्यवंशी आहेत. आणि मग आपलं पुढचं परत कसं चालेल, पुढची वंशावळ, पिढीजात परंपरा, या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे दशरथ महाराज काळजीत पडतात, आणि म्हणून ते जे आहेत तर ते विचार करायला लागतात, आणि त्यांचे मंत्रीगण त्यांना सल्ला देतात की ते डिस्कस करायला लागतात, सांगतात की आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करूया, आणि पुत्र कामेष्टी यज्ञासाठी आपल्याला अश्वमेध यज्ञ देखील करावा लागेल, असं म्हणतात. आणि सुमंत्र म्हणतात की हो, मला सनत कुमार आदी कुमारांनी सांगितलेलं होतं की राजा दशरथ यांनी जे पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि तो देखील ऋषिशिंगांनी जर करवून दिला यज्ञ, तर तो यशस्वी होईल. राजा दशरथ म्हणतात, अरे एवढं कधीच आम्ही किती दिवस झाले विचार करतोय, तू आधी तर मला कधी सांगितलं नाहीस
की अशा अशा रीतीने मला सनत कुमारांनी सांगितलेलं आहे. ते इथं आपण इथं मी लिहिलं आहे की सुमंत्र की यांना जितकं विचारलं जाईल तितकंच ते शेअर करत असत. बऱ्याच वेळेला आपण आपल्या आजूबाजूला लोक बघतो की जे अनावश्यक गोष्टींचा सल्ला देत असतात किंवा मलाच किती येतं हे दाखवत असतात. तर ह्या सुमंत्रांच्या ह्या विचारशैलीवरून आपण समजून घेऊ शकतो की आपल्याला कसं असलं पाहिजे. जितकं विचारलं जाईल तितका सल्ला, तितकं योग्य मार्गदर्शन आपण द्यावं. आणि सुमंत्र हे खूप विश्वासू मंत्री असतात राजा दशरथांचे. जरी ते रथसारथी असले तरी देखील राजा दशरथ यांनी त्यांना मंत्रीपद बहाल केलेलं होतं. तर या सगळ्यांनी सल्ला दिल्यानंतर असे हे खूप सैन्यबळ असलेले, बुद्धिमत्ता, दयाळू असलेले, बुद्धिमत्ता म्हणजे हे सगळे मंत्री, त्यानंतर वामदेव असतील, महर्षी वशिष्ठ असतील, तर ह्या नाव विसरले मी. ओके, तर यांच्या मदतीने ते सगळे निर्णय घेत असत. अशा रीतीने ठरतं की ऋषीशिंगांना बोलवायचं आणि राजा रोमपाद यांना सांगून त्यांच्या मुली करवी, ऋषीशिंग यांचा विवाह करून दिला जातो. ऋषीशिंग विबंधक ऋषींचा मुलगा आहे, पुत्र आहे. तर विबंधक खूप केअरफुल असतात त्यांच्या मुलाच्या बाबतीत. जसं आपण खूप प्लॅन करतो, माझा मुलगा असा होईल, माझ्या मुलाला मी डॉक्टर करेल, इंजिनियर करेल, IITs ला पाठवेल, तसंच विबंधकांनी देखील प्लॅन केलेलं होतं की मी माझ्या मुलाला मटेरियल गोष्टींमध्ये इंडल्ज होऊ देणार नाही. तर इथं विबंधक हे इंटेलिजन्सचं प्रतीक आहे, जे आपण बघणार आहोत, आणि ऋषीशिंग हे जीवाचं प्रतीक आहे आपल्यासारख्या. तर आपण देखील खूप साऱ्या टेम्पटेशन्सला बळी पडतो. तसे ऋषीशिंग जेव्हा रोमपाद त्यांच्या मुलीला आणि बाकी तिच्या सख्यांबरोबर पाठवतात, कारण पाऊस यायचा असतो म्हणून, आणि पाऊस पडल्याशिवाय यज्ञ होणार नाही, तर अशा दृष्टीने हे ऋषीशिंगांकडे ह्या कन्या पाठवल्या जातात. आणि ऋषीशिंग त्या टेम्पटेशन्सला बळी पडतात आणि एक छान अशी झोपडी असते की जी कन्व्हर्टेड इंटू बोट असते, आणि ही बोट मग अशा रीतीने मिथिला नगरीत येते आणि पाऊस पडतो. तर अशा रीतीने विबंधक हे इंटेलिजन्सचं प्रतीक आहे आणि ऋषीशिंग हे टेम्पटेशनचं प्रतीक आहे की कसं जीव हा बळी पडतो अलग अलग टेम्पटेशन्सला. आणि इथे या ज्या बाकीच्या स्त्रिया आहेत त्या टेम्पटेशन्स हे खूप छान मस्त पॅकेजिंग मध्ये येतात. ओके, अफलातून पॅकेजिंग असतं की आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतो. तशा पद्धतीने ऋषीशिंग विबंधकांच्या ऍबसेंटीमध्ये, त्यांच्या ऍबसेन्स मध्ये ऋषीशिंग हे बळी पडतात आणि अशा रीतीने मग यांना यज्ञ हा करता येऊ शकतो. तर अशा रीतीने ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये इंडल्ज आहेत. आणि अश्वमेध यज्ञासाठी महर्षी वशिष्ठ दिवस रात्र मेहनत घेतात, कारण हा यज्ञ खूप केअरफुली केला जावा. आणि सगळे मंत्री दशरथांची खूप काळजी घेत, त्यांच्या निर्णयांची काळजी घेत, कारण त्यांनी त्यांच्यासाठी तेवढं केलेलं देखील असतं. तो दिवस रात्र तळमळ करणारे त्यांचे मंत्री आणि अयोध्यावासी असतात. त्यामुळे हे दोन्ही यज्ञ खूप सफल होतात. आणि इथे आपण चित्र बघतो आहोत की एक मस्त दिव्य पुरुष हा यज्ञातून बाहेर येतो आहे, आपल्याला दिसतोय तेजस्वी पुरुष. आणि या यज्ञ पुरुषांनी दशरथांकडे हे खिरीचं पात्र दिलेलं आहे आणि तिन्ही भाऱ्या आपण मागे बघतो आहोत. आणि या खिरीचं सेवन या तिघींनी केलं. राणी कौसल्या, संदिनी शक्ती माताजींनी डिटेल मध्ये सांगितलेलेच आहेत. राणी कौशल्या असेल, कैकेयी असतील, सुमित्रा असतील, या तिघांनी हे सेवन केलं आणि या चारही पुत्रांचा जन्म झाला. कौशल्यांच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला. चैत्र महिन्याच्या दुपारी, म्हणजे दुपारी 12 वाजता जेव्हा खूप ऊन होतं, तर त्यावेळेला चैत्र नवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला आणि त्यानंतर लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. आणि अशा रीतीने अयोध्या नगरी, कौशल प्रदेश खूप आनंदून गेला आणि सगळीकडे आनंद, सगळीकडे म्युझिक, नाच गाणी, कीर्तन, ह्या सगळ्या गोष्टी त्या अयोध्येत आपल्याला बघायला मिळतात जेव्हा प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. आणि सगळी सृष्टी देखील पुलकित झाली, पुलकित झाली, म्हणजे हिरवळ वगैरे आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या बघायला मिळते.
प्रभू रामचंद्र एकदा वाल्मिकी म्हणतात की मी ज्यांच्याबद्दल लिहिणार आहे अशा या आदर्श पुरुषांच्या काय क्वालिटीज असू शकतात असं नारद मुनींना वाल्मिकी म्हणतात. तर तेव्हा नारद मुनी सांगतात की वाल्मिकी रामायण मधला जो हा पोर्शन आहे की मानवी जीवन हे क्षणभंगूर असून भोग लालसेचा त्याग करून रामांप्रमाणे आदर्श जीवन आपण जगायला हवं. यामध्ये हे 16 गुण आहेत. गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवाकी, दृढव्रत, चारित्र्यवान, सर्वभूतहित, विद्वान, समर्थ, सदैव, प्रियदर्शन, आत्मव्रत, जितक्रोध, द्युतिमान, अनुसूय, कर्स्य बिभ्यती, दवाश्य, जातरोषस्य संयुगे. अशा रीतीने एका आदर्श व्यक्तीमध्ये हे 16 गुण असणे गरजेचे असतात असं नारद मुनी वाल्मिकींना सांगतात. आणि हे सगळे 16 गुण प्रभू रामचंद्रांमध्ये होते. भगवंत का अवतरित होतात या सगळ्या गुणांमुळे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यासाठी प्रभू रामचंद्र अवतरित होतात. आणि आपण हे बालकांड बघतो आहोत ज्यामध्ये बालपण भगवंतांचं वेगवेगळे शिक्षण घेतात. धनुष्य विद्या असेल वगैरे वगैरे. त्यानंतर एके दिवशी महर्षी विश्वामित्र, आतापर्यंत महर्षी वाल्मिकींनी भगवंतांचं नाव जे आहे ते वशिष्ठांनी ठेवलेलं आहे. प्रभू राम, राम 2 अक्षरी, राम म्हणजे आनंद. तर याचं क्रेडिट महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठांना देतात की तुम्ही नाव ठेवा म्हणून. आता भगवंतांचं परत नाव बदलणार आहे. रामाचं सीताराम होणार आहे. तर हे नाव होण्यासाठी महर्षी वाल्मिकी हे सगळं क्रेडिट हे महर्षी विश्वामित्रांना देतात. आणि भगवंतांच्या बालपणाच्या लीला स्वतः महर्षी वाल्मिकी लिहित नसून तर ते क्रेडिट सर्व व्यासदेवांना देतात. जेव्हा कृष्ण लीला होतील भगवंतांच्या तर त्यावेळेला बाललीलांचं सर्व क्रेडिट हे महर्षी व्यासदेवांना देतात महर्षी वाल्मिकी. अशा रीतीने महर्षी विश्वामित्र हे अचानक आलेले आहेत. त्यांचा आधी काही तसा संबंध नाहीये. खूप तापट रागीट असलेले महर्षी विश्वामित्र आपल्याला माहितीच आहे. इंद्र लोकातील अप्सरा वगैरे आधीच. पण हे महर्षी विश्वामित्र हे सिद्धाश्रमात राहत असत आणि त्या ठिकाणी जे यज्ञ करावे लागत असत तर त्या संपन्नतेसाठी हे वेगवेगळे राक्षस, मारीच असेल, त्राटका असेल, सुबाहू असेल, हे त्रास देत असत आणि यज्ञपूर्तीमध्ये भंग ते बाधा आणत असत यज्ञपूर्तीमध्ये. आणि त्यामुळे महर्षी विश्वामित्र रामांसाठी येतात. ऍक्च्युली हे फक्त वरवरच्या गोष्टी आहेत. त्यांचं आत्मपर्पज वेगळं असतं महर्षी विश्वामित्रांचं, जे आपल्याला पुढे कळतच आहे आता. तर महर्षी विश्वामित्र हे सांगतात दशरथांना की मला तुमचा मोठा मुलगा द्या, ज्येष्ठ पुत्र द्या, की आमचे सिद्धाश्रमातील यज्ञ सफल होतील म्हणून. तर राजा दशरथ नाही म्हणतात सुरुवातीला. कौशल्य देखील नाराज होतात, बाकी सर्व माता. पण तरी देखील मग सूर्यवंशी म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय याच्यामध्ये माहिर आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून ते वचन देतात की ठीक आहे, माझा ज्येष्ठ पुत्र घेऊन जा. ज्येष्ठ पुत्रावर अजून अनुज पण घेऊन जा, म्हणजे लक्ष्मण पण घेऊन जा, असं ते डायरेक्ट करतात, दाखवतात. आणि महर्षी विश्वामित्र प्रस्थान करतात श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन. तर ते मध्येच आपण चित्रात बघतो आहोत ताटका ही तिला मारलं जातं मानव अस्त्राने आणि सुबाहूचा वध केला जातो. आणि मारीचला जे आहे समुद्रामध्ये फेकलं जातं. अग्नेय अस्त्राने त्राटकाला मारलं जातं आणि मानव अस्त्राने मारीचला समुद्रामध्ये फेकलं जातं. असे वेगवेगळे अस्त्र अवगत असतात आणि ते शिकवले जातात महर्षी विश्वामित्रांकडून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना. त्यानंतर त्यांना इन्व्हिटेशन येतं महर्षी विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये की अशा रीतीने सीतादेवींचं स्वयंवर ठेवलेलं आहे मिथिला नगरीमध्ये आणि आपल्याला यज्ञासाठी बोलवलेलं आहे, स्वयंवरासाठी बोलवलेलं आहे. सर्व साधू संत ऋषीमुनी यांना इन्व्हिटेशन दिलेलं असतं, तर आपण देखील या असं सांगितलेलं असतं. तर महर्षी विश्वामित्र हे श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन प्रस्थान करतात मिथिला नगरीच्या दिशेने. त्यांना वाटेत अहिल्याचा आश्रम दिसतो
आणि अहिल्याचा देखील त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र उद्धार करतात आणि हे महर्षी विश्वामित्रांना माहिती असतं. त्यानंतर ते मिथिला नगरीत पोहोचतात. खूप त्यांचं छान वेलकमिंग केलं जातं जनकांच्या ऑफकोर्स मंत्री दलाकडून. आणि मिथिला नगरीत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण फिरायला जातात, बागेमध्ये जातात आणि तिथे पॅलेस मध्ये एकदम वरच्या खूप उंचच्या उंच राजवाड्याच्या वरच्या गॅलरीमध्ये ते सीता देवींना बघतात आणि महाराज जनक हे स्वागत करतात. परत त्यांच्या आश्रमात येतात जिथे ते मिथिला नगरीत राहत असतात. त्यांचं वेलकम करण्यासाठी स्वतः महाराज जनक येतात. तर महाराज जनक आल्यानंतर महर्षी विश्वामित्र त्यांचं स्वागत करतात आणि सांगतात की हे रामचंद्र आहेत, हे लक्ष्मण आहेत, हे राजा दशरथ यांचे पुत्र आहेत. मग जनक राजा म्हणतात की हो, जेव्हा दशरथांनी पुत्र कामेश्वरी यज्ञ केलेला असतो तेव्हा मी पण गेलेलो होतो, पण ते आता इतके मोठे झालेत का? ओके, असं म्हणून त्यांचे इंट्रोडक्शन होतं. आणि परत पुढे विश्वामित्र ओळख करून देतात की हे नुसते त्यांचे पुत्र नाहीयेत, तर त्यांनी अशा अशा राक्षसांचा वध देखील केलेला आहे असं ते सांगतात. आणि राजा दशरथ यांच्या बरोबर सतानंद ऋषी देखील असतात. आणि जेव्हा ते ऐकत असतात ते लाईटली घेतात, या राक्षसांचा वध, त्या राक्षसांचा वध. पण जेव्हा ते अजून विश्वामित्र पुढचं वाक्य म्हणतात की यांनी अहिल्या देवी यांचा देखील उद्धार केलेला आहे म्हटल्यानंतर सतानंद ऋषी उडी मारतात जागेवरून, कारण अहिल्या देवी ह्या सतानंद ऋषींच्या आई असतात. आणि म्हणून किती कालांपासून ज्या शिलेच्या रूपामध्ये ह्या देवी अहिल्या असतात, तर त्यांचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केलेला असून हे कुणी ऑर्डिनरी नाही आहेत, ते स्वतः भगवान विष्णू आहेत हे ते मनातल्या मनात समजून सुटतात आणि खूप आनंदी होतात. तर बऱ्याच वेळेला आपल्याला अशी जी हिरोईक गोष्टी असतात त्या खूप आवडतात. जसं एखादी मूवी असेल, बाहुबली असेल, की अशी फाईट केली तशी फाईट केली. पण इथं सतानंद ऋषींना एवढं विश्वामित्र सांगतात की यांचा वध केला, त्यांचा वध केला, अशी फाईट केली, असं असलं मारलं. पण तेव्हा ते अट्रॅक्ट नाही होत सतानंद ऋषी या हिरोईक डीड्स मुळे. पण प्रभू रामचंद्रांनी जी करुणा दाखवली अहिल्याच्या बाबतीत आणि अहिल्याचा उद्धार केला, तर ते सतानंद ऋषींना खूप भावतं. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये असे खूप क्वालिटीज नसतील, गुण नसतील तरी काही हरकत नाहीये, पण आपल्यामध्ये जर कंपॅशन असेल आणि हे जर आपलं पॅशन असेल तर आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. अशा रीतीने सतानंद ऋषी ऍक्च्युली सतानंद ऋषी आणि विश्वामित्रांचं फारसं पटत नसतं, जुळत नसतं. ओके, पण जेव्हा हे ऐकतात आणि समजून घेतात तर तेव्हा त्यांच्यामध्ये एक वेवलेंथ जुळते आणि दोघेही खुश होतात. आता त्यांचं एक कॉमन पर्पज झालेलं असतं. म्हणजे सतानंद ऋषींना देखील सीतारामांना मिळावी असं वाटतं आणि महर्षी विश्वामित्रांना पण देखील वाटत असते की रामांना सीता मिळावी. तशा रीतीने एका मोठ्या हायर पर्पज साठी पण जे खाली आपले लो फाईट असतात त्या आपण विसरून जायला हव्यात. म्हणून आपण जेव्हा भगवंतांची भक्ती करतो, आपण एका हाय स्टेटस मध्ये असतो, प्रोफाईल मध्ये असतो, तर त्यावेळेला आपण हे छोटे मोठे जे आपल्यातले मतभेद असतात ते विसरून आपण एकत्र यायला पाहिजे. मग इथं प्रभू रामचंद्र आणि सीता यांच्या विवाहासाठी हे दोघं एकत्र आहेत. तर त्यांच्या जे त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते विसरून जातात. त्यानंतर महाराज जनक ही धनुष्याची माहिती देतात. काय माहिती देतात आणि का गरज आहे, ते जेव्हा प्रभू रामचंद्रांना ऍक्च्युली ते धनुष्य बघण्यासाठीच आणलेलं असतं असं वरवर सांगत असतात महर्षी विश्वामित्र. आणि मग त्या जनक म्हणतात की नुसतं बघून उपयोग नाहीये, कानांनी ऐकलं पण पाहिजे. म्हणून आपण देखील जेव्हा धाम बघतो तर ते बघण्यापेक्षा कानांनी ऐकावं, किंवा एखाद्या गोष्टी महत्व नुसतं बघण्या आणि ऐकण्यामध्ये खूप फरक असतो. बऱ्याच वेळेला बघण्यामध्ये कावळाई आणि ककुई आपल्याला कोकिळा सारखेच दिसतात, पण त्यांच्या आतले गुण जे आहेत ते वेगळे असू शकतात. आणि म्हणून इथे जे महाराज जनक ठरवतात की मी तुम्हाला या धनुष्याची माहिती देतो. तर विश्वकर्माने बनवलेले हे 2 धनुष्य असतात आणि एक असतं शिवजींकडे पिनाक नावाचं आणि दुसरं असतं
तर यामध्ये हे सांगतात की आपल्याला ह्या धनुष्याचे इम्पॉर्टन्स बघितलं पाहिजे आणि दोघांमध्ये फाईट करायला लावतात. आणि यामध्ये खूप ब्रह्मांडामध्ये उलथापालथ व्हायला लागते, सगळे घाबरून जातात आणि म्हणतात की आता थांबवा, आता आपल्याला नकोय. जे एखादी गोष्ट असेल ती विध्वंसक असेल, ओके, तर त्याचा उपयोग काय आहे हे आपण अशा रीतीने माहिती करून घेणे गरजेचं नाही आणि याच्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होऊ शकतो. तर ही आपण काळजी नेहमी घेतली पाहिजे. आणि म्हणून परत यानंतर या धनुष्याचा उपयोग होताना आपल्याला दिसत नाही, पण शिवजी जे आहे ते सतीला घेऊन जेव्हा दक्षाच्या यज्ञाला जातात, हजेरी दाखवतात, तर त्यावेळेला शिवजी या धनुष्याचा वापर करताना आपल्याला बघायला मिळतात. आणि नंतर विष्णूचं हे धनुष्य जनकांकडे येतं. अशा रीतीने इथं भगवान रामचंद्रांचा करुणा हा जो गुण आहे, जो भावला नंद ऋषींना, तो देखील आपल्याला भावतो. आणि इथं महाराज जनक सांगतात की बघण्यापेक्षा ऐकणं महत्वाचं, तर हे धनुष्य का महत्वाचं आहे त्या चित्रामध्ये आपण बघतो आहोत. त्यानंतर स्वयंवर आलं तर जेव्हा धनुष्य आदल्या दिवशी बघितलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी हे सगळे येतात, ऍक्च्युली स्वयंवर दिवस चाललेलं असतं आणि खूप मोठे मोठे राजे महाराजे गंधर्व किन्नर हे सगळे अपयशी होत असत. आणि त्यामुळे आज प्रभू रामचंद्र लक्ष्मण हे या ठिकाणी स्वयंवराला हजर आहेत. तर त्या ठिकाणी येतात आणि सर्वात आधी विश्वामित्रांची आज्ञा घेतात. विश्वामित्र म्हणतात घ्या दर्शन. तर या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्या पद्धतीने हे धनुष्याकडे जातात, धनुष्याकडे, तर यामध्ये आपल्याला सिंह गती असेल, व्याघ्र गती असेल, गजगती असेल, सर्पगती असेल, तर या अलग अलग वेगवेगळ्या गतींचं दर्शन प्रभू रामचंद्र करवतात. आणि फक्त हीच आणि ही एकच व्यक्ती आहे की जी शिवधनुष्य पेलू शकेल असं सगळ्यांना कॉन्फिडन्स येतो. जेव्हा ते धनुष्याकडे पोहोचतात तर त्यावेळेला ते महर्षी विश्वामित्रांकडे बघतात आणि त्यांना विचारतात मी हे धनुष्य बघू का, धनुष्य दर्शनम. ते म्हणतात हो. मग ते बघतात. ते जेव्हा बघतात तर ते सगळ्या धनुष्याची पॉवर काढून टाकतात, कारण ते शिवधनुष्य असतं, ते सगळे पॉवर खेचून घेतात बघून. त्यानंतर ते परत विचारतात मी या धनुष्याला स्पर्श करू का. सगळे आश्चर्यचकित होतात की इतके कॉन्फिडंट असलेले राम जेव्हा जाताना आम्हाला दिसले आणि ते छोटे छोटे प्रश्न विचारत आहेत की मी धनुष्य बघू का, मी या धनुष्याला स्पर्श करू का, मी याचं भंजन करू का म्हणून. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ही व्यक्ती कॉन्फिडंट आहे पण तरी देखील नम्र आहे आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद ते घेताना आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी प्रभू रामचंद्र स्पर्श करतात धनुष्याला. ऍक्च्युली धनुष्यबाण खूप व्याकुळ असतं की कधी भगवंतांच्या अमृत हस्तांचा स्पर्श मला होईल. आणि त्यानंतर स्वतः भगवंत या धनुष्याचं भंजन करतात आणि एकच कोलाहल होतो, इतका आवाज होतो ब्रह्मांडामध्ये, सगळा आवाज निनादतो. आणि परशुराम हे महेंद्र पर्वतावर बसलेले असतात आणि ते देखील येतात. म्हणजे वन कॅन अंडरस्टँड की किती हे धनुष्य मोडणं म्हणजे जिकिरीचं काम असतं आणि ते लीलया प्रभू रामचंद्र पार पाडतात. ते शिवधनुष्य का भंजन करतात प्रभू रामचंद्र, कारण त्यांना शिवशक्ती कमी करायची होती आणि परशुरामांची जी रुद्रशक्ती आहे याला विश्रांती द्यायची होती आणि न्याय व कृपेचे साम्राज्य स्थापित करायचे होते. तर हा जो विवाह आपण बघतो प्रभू रामचंद्रांचा सीतेशी, तर 4 प्रकारचे विवाह असतात आणि त्यामध्ये हा विवाह वीरशुल्क प्रकारामध्ये म्हणतो. जेव्हा सामर्थ्यवान पुरुष हा त्या स्त्रीला ती स्त्री वरते सामर्थ्यवान पुरुषाला. विवाहाचे हेतू आजकाल आपण बघतो की त्यावेळेला काही डॉरी वगैरे नव्हती, आजकाल असते, हुंडा असतो, खूप सारा देवाणघेवाण असते. आणि जेव्हा रिलेशन्स मध्ये ट्रान्झॅक्शन येतं तर त्या ठिकाणी प्रेम उरत नाही. तर अशा रीतीने विवाहामध्ये आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता जर एकमेकांना प्रेम दिलं तर हे विवाह नक्कीच पुढे टिकतील आणि आपले नातेसंबंध जुळतील व्यवस्थित, असा हा याच्यातून मेसेज आहे. त्यानंतर स्वयंवरामध्ये जेव्हा हे धनुष्याचं भंजन केलं जातं तर तेव्हा प्रभू रामचंद्र हे ऍग्री नाही करत, ऍक्सेप्ट नाही करत की मला यासाठी प्रभू राजा माझे पिता राजा दशरथ यांची आज्ञा लागेल, त्याशिवाय मी हिला माळ घालणार नाही देवी सीतेला. आणि सीताजी जेव्हा श्रीरामांमधील हा कॉन्फिडन्स बघतात तर त्यावेळेला ते खूप आनंदी होतात.
वरून जरी त्यांना क्रोध असेल तरी देखील आतून खूप आनंदी होतात, कारण यामध्ये भगवान श्रीरामांचे त्यांनी 3 गुण त्या ठिकाणी बघितले. एक म्हणजे ॲबिलिटी टू प्रोटेक्ट, संरक्षण. सर्व पतींना स्त्रीबद्दल संरक्षण हे देता यायला हवं. त्यानंतर इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता होती, ज्या ठिकाणी बुद्धिमत्ता दाखवायची त्या ठिकाणी ती दाखवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फ कंट्रोल. त्यांनी सीतेला डायरेक्ट बघितलं नाही. सीता त्यांना सगळीकडे दिसत असे, कारण ती भूमिदेवीची कन्या आहे आणि सगळीकडे सीता देवीचे प्रतिबिंब दिसत असत. आणि सीता देवी देखील प्रभू रामचंद्रांकडे बघत नाही, त्यांचे चरण कमलांकडे बघतात. तर अशा रीतीने मग ते एकमेकांना वरतात आणि माळ घालतात, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर यासाठी दशरथ महाराजांकडे दूत पाठवतात राजा जनक. आणि त्यानंतर विश्वामित्र हे प्रकट करतात की अशा रीतीने राम आणि सीतेचा विवाह होईल, तसंच उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचे देखील विवाह आपण लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यामध्ये करून देऊया. अशा रीतीने सगळं दशरथ महाराज व त्यांचा परिवार, त्यांचे मंत्री, विशिष्ट मंत्री आणि वशिष्ठ मुनी या सर्वांचे आगमन हे त्या ठिकाणी होते. अशा रीतीने हा विवाह, सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजा जनक हे जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या हातात सीतेचा हात देतात तेव्हा म्हणतात की माझी मुलगी सर्व गुणसंपन्न आहे, सर्व लक्षण संपन्न आहे आणि सर्व नारींमध्ये उत्तम आहे. सर्व लक्षण संपन्ना नारीना उत्तमा. यम सीता मम सुता सधर्म चरितव प्रतीच्छ येनाम भद्रम ते पाणी विष्णी पाणी. अयोनिजा, अयोनिज म्हणजे तिने गर्भवास पत्करलेला नाहीये, म्हणजे 9 महिने आईच्या पोटात गर्भवास स्वीकारलेला नसून ती भूमिदेवीच्या पोटी जन्माला आलेली आहे आणि म्हणून तिचं नाव अयोनिज आहे. अशी अयोनिज सीता देवी नेहमी तुमच्या दुःखामध्ये तुमच्या पाठीशी असेल आणि तुमच्या सुखामध्ये पुढे असेल असं सांगतात. प्रेमामृत्या शिलेनं प्रश्न यावनता सती दिया भावज्ञा भर्तृ सीता हरणना. अशी ही शीलवती नेहमी प्रभू रामचंद्रांना साथ देणारी ही सीता असेल, असे वेगवेगळे जनक राजांनी सांगितलेले श्लोक आहेत. ते मी स्किप करते जरा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांचं वर्णन बघायला मिळेल. त्यानंतर 14 वर्ष विवाह झाल्यानंतर मस्त प्रासादामध्ये त्यांचा गृहस्थाश्रम सुरू होतो, आनंदाने नांदत असतात. आणि राजा दशरथ हे की आपण आता श्रीराम हे सगळं प्रजेला आवडतात आणि त्यांच्यामधल्या क्वालिटीज बघून आपण यांचा राज्याभिषेक करून देऊया आणि डिक्लेअर करतात ते. पण कैकेयीला हे ऍक्सेप्ट नसतं आणि मंथरा कान भरते, दुर्विचारी मंथरा. आणि म्हणून दशरथांनी जे तिला वर दिलेले असतात की त्यामधला एक प्रभू रामचंद्रांना वनवासात धाडायचं आणि भरताला सिंहासन द्यायचं, असे 2 वर ते घेतात आणि प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांच्या बरोबर वनवासात निघतात. तर जेव्हा हे वनवासात निघतात तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की सीता तू नको येऊस, वनामध्ये खूप हिंस्र पशु श्वापद्र असतात, तुला काटे टोचतील, तिथे काहीही साधन नाहीये. तर अशा रीतीने ते अडवतात. तर तू माझे म्हातारे आई वडील, माता पिता जे आहेत त्यांची सेवा कर घरी राहून. तर तेव्हा सीतादेवी म्हणतात की प्रभू आपण जिथे असाल तीच माझी अयोध्या आहे, जेथे राघव तेथे सीता, असं त्या म्हणतात. आणि म्हणतात निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुरती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता. संगे असताना आपण प्रासादाहून प्रसन्न कान. चिळेस म्हणतील जनसिंहासन, रघुकुल शेखर वैरिवसिता. वनिश्वापदे क्रूर निशाचर, भय न तयांसे मजसी तिळभर. पुढती मागे 2 धनुर्धन, चाप त्या करीत पाठीस भाता. ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी काय दिव्य हे मला सांगता. कोणासाठी सदनी राहू, का विरहाच्या उन्हात नाहू. का भरतावर छत्रे पाहू, दास्य करू का कारण नसता. का कैकेयीवर मिळवी तिसरा, का आपल्याही मनी मंथरा. का छळता मग वृथा अंतरा, एकटी समज का हो त्याजिता.
विजनवास या आहे दैवी, ठाऊक होते मला शैशवी, सुख दुःखांकित जन्म मानवी, दुःख सुखावे प्रीती लाभता. तोडा आपण मीन तोडते, शतजन्मांचे अपुले नाते, वनवासासी मीही येते, जाया पती का दोन मानता. पतीच छाया, पतीच भूषण, पती चरणांचे अखंड पूजन, हे आर्यांचे नारी जीवन, अंतराय का त्यात अनिता. मुख राहता का हो आता, कितीदा ठेवू चरणी माता, असे न चुकले कुठे बोलता, क्षमा करावी जानकी नाथा. अशा रीतीने त्या प्रभू रामचंद्रांना विनवणी करून त्यांना करेक्ट करतात आणि वनात गमन करतात. वेगवेगळ्या वेळेला सीतादेवींनी प्रभू रामचंद्रांना मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसतं. जेव्हा ते वनामध्ये साधू वेशामध्ये असतात, ते इतकं आकर्षक दिसत असतात. चित्रकूट पर्यंत पोहोचतात, त्यानंतर दंडकारण्यामध्ये येतात आणि सगळे साधू लोक देखील यांच्याकडे आकर्षक किती दिसतात याच्याने आश्चर्यचकित होत असतात त्यांना बघून. धनुष्यबाण बाळगत असतात तेव्हा सीतादेवी खडगाची गोष्ट सांगतात की एक खडग, की एका ब्राह्मणाला इंद्रदेव खडग देतात आणि सांगतात की फक्त माझं खडग आहे, तू तुझ्या जवळ ठेव. आणि हळूहळू तो ब्राह्मण त्या खडगाचा उपयोग फुलं कापण्यासाठी, फळं कापण्यासाठी करतो आणि हळूहळू तो हिंस्र बनतो. त्यामधून सीतादेवी दाखवतात की आपण अशा रीतीने संग करू नये, म्हणजे असंच संग तर व्यर्थ आहेच भक्तांना, पण तरी देखील निर्जीव गोष्टी देखील यांचा पगडा आपल्या आयुष्यावर होऊ शकतो आणि ह्या गोष्टी आपण ठेवू नये. आणि अशा रीतीने त्या सल्ला देतात. जनस्थान मध्ये खर आणि दूषण या राक्षसांचा संहार करतात, साधूंचे रक्षण करतात, जसं ज्यासाठी प्रभू रामचंद्रांचा अवतार झालेला आहे. परत 3 दोष यांची भीती असू शकते असं सीतादेवी सांगतात या कथेमधून. मिथ्या वाक्यम, जे प्रभू रामचंद्र कधीही बोलत नाहीत, ज्यांच्यामध्ये सेन्स कंट्रोल ज्यांच्याकडे बघून आपल्यामध्ये येतो, तर ते कसे काय सेन्सेसला कंट्रोल करणार नाही. त्यानंतर परदाराभिगमनम, परश्री ही पूजनीय मानतात प्रभू रामचंद्र आणि वीरांचे रौद्रक, तर कुणाशीही ते क्रोध करणार नाही विनाकारण. अशा प्रकारे हे 3 दोष जे येऊ शकतात, प्रभू रामचंद्र सीतादेवींना खात्री देतात की हे 3 दोष माझ्यामध्ये कधी येणार नाही, देवी सीता आपण काळजी करू नका. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांप्रती जिद्द व निष्ठा त्या दाखवतात आणि वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि जिथे प्रभू रामचंद्र असतील तीच माझी अयोध्या आहे हे देखील दाखवतात. तर आपल्याला वनामध्ये इथं मारीच आपले टॅगलाईनच आहे की सुवर्ण मृगाच्या रूपात जी आसक्ती येते, मी म्हटलं ना की हे टेम्पटेशन्स आणि आसक्ती खूप छान छान पॅकेज मध्ये येईल. वेगवेगळे डायमंड्स, हिरे, जवाहिरे, मोती जडलेले असतात या हरणाला, मृगहरिण जे आहे ते सोनेरी. तर याबद्दल वर्णन करतात आणि आकृष्ट होतात. ज्या वेळेला या टेम्पटेशनला बळी पडतात स्वतः सीतादेवी, तेव्हापासून प्रभू रामचंद्र दूर होतात त्यांच्या आयुष्यातून. त्यामुळे असे कुठलेही आमिष आपल्या आयुष्यामध्ये असतील तर त्यांना आपण दूर ठेवावं, हे सीतादेवी त्यांच्या उदाहरणातून आपल्याला दाखवून देतात. लक्ष्मण रेषा ही जी आहे, ऍक्च्युली ही लीला आहे की रावणाला मारायचं देखील होतं, हे त्यांना माहिती असतं स्वतः प्रभू रामचंद्र आणि सीतादेवी यांना. ते आपल्याला सगळ्यांना, कारण स्वतः भगवंत हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि त्यांना जे दाखवून द्यायचं आदर्श व्यक्तीने कसं जीवन जगावं, आणि रामायण हे जगण्याचं मॅन्युअल आहे. रामायणामधून आणि त्यांच्या कॅरेक्टर्स मधून आपण या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे जर आपल्याला भक्त म्हणून पुढे जायचं असेल. तर आपण बघतो की देवी सीतेला जेव्हा दुष्ट रावण हा पळवून नेत असतो, अपहरण करत असतो, तर ऍक्च्युली हे सीतेचं नसतं, देवी सीतेचं हे मायावी रूप असतं, ज्याला आपण माया सीता असं म्हणतो. पण माया सीता जरी असल्या तरी देखील आपण बघतोय की त्या जेव्हा वनामधून जात असतात, त्या झाडे, वेली, पाने, फुले, कारण त्या भूमिदेवीच्या कन्या असतात, त्यामुळे त्यांना निसर्गावरती असीम प्रेम असतं. त्या सगळ्यांना म्हणतात की माझं संरक्षण करा, रामांना सांगा. पशु पक्ष्यांना विनवणी करतात. जटायू हा सुद्धा प्राणी आहे, पक्षी आहे, की त्याला देखील विनवणी करतात की माझं संरक्षण करा. अशा रीतीने ते पशु पक्षी, निसर्ग असेल यावरती असीम दया आणि करुणा आहे. इथं आपण बघतो की प्रभू रामचंद्रांनी कुठल्याही राक्षसाला सीतादेवींसमोर मारलेलं नाहीये.
नाही तर शूर्पणखाचा देखील वध झाला असता. देवी सीता होत्या म्हणून त्या ठिकाणी शूर्पणखा देखील वाचली आणि फक्त तिचे नाक कान गेलेले होते. तशा रीतीने प्रभू रामचंद्र सुग्रीव आणि बाली यांच्यातल्या युद्धातून सुग्रीवांचा जय जयकार करून देतात आणि सुग्रीवांची मदत घेऊन त्यांचं सैन्य जे आहे वानर सैन्य, वानरांची मदत घेतल्यानंतर ते श्रीलंकेच्या बॉर्डर रामेश्वरच्या इथपर्यंत येऊन पोहोचतं. आणि आता त्या ठिकाणी श्रीलंकेला पुढे कसं जायचं, तर संपातींनी सांगितलं की रावणाने इकडे हरण केलंय, इकडे रावणाची लंका आहे. तर त्यावेळेला त्या ठिकाणी एक वीर पुरुष असतो हनुमान, आणि जेव्हा ते वनामध्ये जातात एक आकृष्ट स्त्री थीन झालेली एकदम अशा रीतीने ते बघतात आणि त्यांना जाणवतं की सीता देवी आहेत. ते अवध भाषेमध्ये त्यांच्याशी प्रभू रामचंद्रांविषयीचे गाणे म्हणतात हळू आवाजात. त्यांना लगिमा सिद्धी असते हनुमान यांना, त्यामुळे बाकीच्या राक्षसीनी ज्या असतात डेमनेस त्यांना ते दिसत नाही. तशा रीतीने ते हळूहळू सीतेशी अक्वेंट होतात आणि त्यांची तशी तयारी करतात. त्यानंतर हनुमानजी हे लंका दहन करतात आणि परत सीता देवींना भेटायला येतात आणि सांगतात की मी आता जाऊन प्रभू रामचंद्रांना सांगतोय की मला सीता देवी भेटल्या. जेव्हा हनुमानजी सीता देवींना भेटायला येतात तेव्हा ते अंगठी देतात त्यांची जी ओळख पटवून देण्यासाठी प्रभू रामचंद्रांची. आणि आता सीता देवी म्हणतात की हा माझा चुडामणी तुम्ही घेऊन जा, आणि जो प्रभू रामचंद्र ओळखते. ते चुडामणी म्हणजे राजघराण्यातल्या स्त्रियांचे हे चुडामणी मरेपर्यंत बरोबर राहत असत, म्हणजे त्यांच्या सरणापर्यंत. पण हा चुडामणी प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाखातर हा चुडामणी हनुमंतांच्या हातात मध्ये त्या देतात आणि त्या दाखवतात की तुम्ही प्रभू रामचंद्रांना दाखवा, म्हणजे त्यांची खात्री पटेल. त्यानंतर प्रभू रामचंद्रांना कळल्यानंतर सेतू बंद सुरू होतो, सेतू बांधायला सुरुवात होते. लक्ष्मणजींसाठी हनुमानजी संजीवनी बुटी आणायला जातात आणि त्यानंतर भयंकर असं त्रिखंडामध्ये निनादून जाईल असं रावणाशी युद्ध होऊन रावणाचा वध केला जातो. रावणाला मुक्ती दिली जाते प्रभू रामचंद्रांकडून. त्यानंतर अग्निपरीक्षा सीतादेवींची. तर जेव्हा सीतादेवी या ठिकाणी येतात अशोकवनातून त्या वाटिकेतून, तर त्या जेव्हा झाडाखाली बसलेल्या असतात ते वेगवेगळ्या राक्षसीनी असायच्या. तर आता प्रभू रामचंद्र जिंकले म्हटल्यानंतर त्या राक्षसींना त्या तशा स्ट्रीट नाही करत, तर त्यांच्यावरती खूप माया दाखवतात आणि त्यांना सोडायला सांगतात. कारण त्या म्हणतात की या रावणाच्या दासी होत्या आणि त्यामुळे रावण जो सांगत होता ते त्या करत होत्या, त्यामुळे आपण त्यांना कृपा दाखवली पाहिजे. इतक्या अशा मायाळू सीतादेवी आहेत, कृपाळू आहेत, आपल्या सर्व जीवांसाठी आदर्श आहेत. त्यानंतर अग्निपरीक्षेमध्ये जसं आपण बघितलं माया सीता होती त्या, आणि माया सीता ह्या अग्निदेवांच्या साक्षीत दिलेल्या असतात संरक्षणासाठी, आणि म्हणून परत ह्या आपल्या ओरिजिनल सीता परत आणण्यासाठी या माया सीतेला अग्नीत जाणं गरजेचं होतं, आणि म्हणून ही अग्निपरीक्षा घेतली जाते. ऍक्च्युली याची सुंदर लीला ही चैतन्य चरितामृत मध्ये आहे. एक वासुदेव ब्राह्मण असतात आणि ते खूप प्रभू रामचंद्रांचे भक्त असतात, आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू साऊथ इंडिया टूरला असतात आणि त्यांना जेव्हा भेटतात तर त्यांना ते म्हणतात की मला खूप वाईट वाटतं की रावण कसं सीतेचं हरण करू शकतो म्हणून. तर महाप्रभू म्हणतात नाही, सीतेचं हरण नाही करू शकत, कारण म्हणे ती शक्ती आहे, सीता ह्या स्वतः शक्ती आहेत आणि तिचं कसं काय हरण करेल रावण, तर हे शक्य नाहीये. पण महाप्रभूंना ते पटवून सांगता येत नव्हतं, आणि म्हणून ते जेव्हा परत रामेश्वरला जातात तर त्या ठिकाणी कुर्मक्षेत्र या ठिकाणी जातात, आणि तेव्हा त्यांना काही ब्राह्मण डिस्कस करत असतात ही रामकथा, आणि त्यामध्ये त्यांना कुर्म पुराणामध्ये सापडतं की अशा रीतीने त्या माया सीता नसून ह्या ज्या रावणाने पळवल्या त्या माया सीता होत्या, आणि ह्या ओरिजिनल सीता अग्निप्रवेश घेऊन त्या बाहेर येत आहेत. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. त्यानंतर त्यांचं परत अयोध्येस गमन होतं. श्रीलंकेहून बिभीषणाला राज्यकारभार सोपवला जातो श्रीलंकेचा. लंकाधिपती होतात बिभीषण, आणि यांचं पुढे प्रस्थान होतं अयोध्येला. अयोध्येला येतात
आणि वाटेत सीतादेवी थांबवतात किष्किंधा क्षेत्र जेव्हा येतं. कारण लंकेला रावण पळून नेत असताना, किष्किंधावरून जात असताना ते त्यांचे दागिने किष्किंधाच्या पर्वतावरती सोडत असतात की नक्कीच हे मंकीज, हे जे वानर आहेत, तर ते प्रभू रामचंद्रांना माझा पत्ता देतील आणि त्यांना कळेल आणि ह्या वानरांनी किती आपल्याला मदत केलेली आहे. तर ज्या सर्व वानरांच्या पत्नी असतात त्यांना त्या भेटतात किष्किंधा नगरीमध्ये आणि मग पुढे परत अयोध्येला गमन करतात आणि अशा रीतीने त्यांचा सुखी संसार परत सुरू होतो. त्यानंतर काही लोक आग्रह असतो प्रभू रामचंद्रांना सीतेचा त्याग करावा लागतो. तर त्यावेळेला कुठलेही दुःख विषाद असं न घेऊन जाता महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या आश्रयाखाली त्यांना लव व कुश हे पुत्र होतात. त्यांचा अतिशय खूप सुंदर सांभाळ करतात, त्यांना वेगवेगळ्या विद्या देतात आणि लवणासूरला मारणारे शत्रुघ्न असतील, लक्ष्मण असेल, भरत असेल, यांना हरवणारे हा अश्वमेध घोडा त्यांचा आहे प्रभू रामचंद्रांचा आणि त्या घोड्याला या छोट्याशा बालकांनी, लव आणि कुश 8 वर्षाच्या बालकांनी अडवलेलं होतं आणि हेच बालक पुढे रामकथा करताना आपल्याला दिसतात की अयोध्यावासियांचं मन बदलता येईल म्हणून, आणि ते त्यामध्ये यशस्वी होतात. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा कोर्टमध्ये म्हणजे दरबारामध्ये जेव्हा बोलवलं जातं सीतादेवींना, अशा रीतीने सीतादेवी त्यांची जीवनयात्रा संपवतात. त्यांची स्वतःची आई भूमिदेवी यांच्या मार्फत त्या स्वतः साकेत धामात म्हणजे गोलोक धामात गमन करताना आपल्याला दिसतात आणि पुढे परत त्यांची भेट. तशा रीतीने मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला 2 शब्द सीतादेवींबद्दल सांगण्याचा बऱ्यापैकी उशीर झालेला दिसतो आहे, तर तुम्ही सर्वांनी हे शांतपणे ऐकून घेतलेलं असावं आणि माझ्या ज्या 2 काही गोष्टी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण सर्वांनी मला इथं हे शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल इस्कॉन बारामती वैष्णवी समिती यांची सुद्धा खूप खूप आभारी आहे. आणि जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, अपराध झाला असेल तर मला क्षमा करा अशी मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. हरिबोल. हरिबोल माताजी, पेंढारकर माताजी, खूपच सुंदर झालं नित्य, खूपच सुंदर. आणि आम्हाला सीतादेवींच्या विषयी खूप नवीन पैलू कळले. खूप खूप धन्यवाद. हरिबोल. सीता या चरितम महत या व्याख्यानाने नक्कीच तृप्त केले. खरं तर कॉलेज, घर आणि व्यस्त शेड्यूल असूनही आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी त्यांनी वेळ काढून या सुंदर व्याख्यानाने आपल्याला प्रेरित केलं. नित्यसखी देवी माताजींनी त्यांच्या गोड प्रेरणादायी व्याख्यानाने आपल्या आतील आध्यात्मिक अंतर्मनाची खरं तर आज कर्णतृष्णा तृप्त केली. उत्तम प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्वांना तृप्त केले. यामध्ये त्यांनी वाल्मिकी रामायण ग्रंथाची विस्तृत अशी माहिती आपल्याला दिली. यामध्ये अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड याविषयी अभ्यासपूर्ण असं विवेचन त्यांनी केलं. कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व या सर्वच गुणांनी संपन्न असणाऱ्या या माताजींचं बारामती वैष्णवी कमिटीकडून आपण 3 वेळा हरिबोल करून माताजींच्या धन्यवाद करूयात. हरिबोल. हरिबोल हरिबोल हरिबोल. नित्यसखी देवी माताजींकडून नित्यसखी देवी माताजींकडून अशाच नित्य लेक्चरचा संघ मिळावा ही अपेक्षा. खूप खूप धन्यवाद माताजी. अशाच प्रेरणादायी लेक्चरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सहभागी सर्व माताजींना सुद्धा खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा.